नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सावनी आता सागरच्या आयुष्यातून मुक्ताला बाजूला करण्याचा प्रयत्न करते आणि सागरच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी तिने आता आदित्यला ढाल बनवलेला आहे. तिला काही करून आता मुक्ताला त्या घरातून बाहेर काढायचं आहे आणि आता त्या घरामध्ये तिला पुन्हा एकदा सागरबरोबर आपला स्वतःचा संसार सुरू करायचा आहे. त्यामुळे ती आता आदित्यला ढाल बनवून तिला सागरच्या जवळ जायचं आहे आणि मुक्ता आणि सागरला वेगळं करायचं आहे आणि त्यासाठी सावनी आता पुरेपूर प्रयत्न करते. तर इथे सावनी सगळ्यांच्या समोर येऊन म्हणते की आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे. असं म्हणाल्यानंतर आता सगळेजण इथे खूपच जास्त सावनीवरती रागवतात. मात्र आदित्यला खूप जास्त आनंद होतो आणि आदित्य म्हणतो की मामा, आपण एक काम करूया, तुझी आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करूया. कितीतरी वर्षांनी तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होईल. तेव्हा इथे सागर नकार देत असतो, पण इथे मुक्ता आता आदित्यच्या आनंदासाठी म्हणते की ठीक आहे बाळा, तुला तुझ्या मम्माची आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे ना, आपण ती सुद्धा करूया. तेव्हा इथे सागरचा या गोष्टीला विरोध असतो. मात्र इथे मुक्ताने होकार दिलेला असतो. तेव्हा सागरला मुक्ताचं हे वागणं अजिबातच कळत नाही. तेव्हा इथे मुक्ताच्या निर्णयाने आदित्यला आनंद झालेला असतो. पण इथे सावनी आदित्यचा वापर करूनच आता मुक्ताला त्या घरातून बाहेर काढण्याचा डाव रचत असते. तर इथे सागरला प्रश्न पडतो की अचानक इथे मुक्ताने असा निर्णय का घेतला की ती सावनीची आणि माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करेल. आता तर आम्ही दोघंजणं नवरा बायकोसुद्धा नाही आहोत, मग तरीसुद्धा मुक्ताने असा निर्णय का घेतला ते आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सावनी जेव्हा सागरला सोडून गेलेली असते तेव्हा सागर एक नोकरी करत असतो, ती सुद्धा कमी पगाराची. तेव्हा इथे सावनीला खूप जास्त राग येत असतो. तिच्या आवडीनिवडी खूपच जास्त मोठमोठ्या असतात. तिला श्रीमंत आयुष्य जगायचं असतं आणि ते तिला सागरकडे मिळत नसतं असं सावनीला वाटत असतं. त्यामुळे इथे ते हर्षवर्धनला फसलेली असते. हर्षवर्धन हा खूपच जास्त श्रीमंत माणूस असतो, म्हणून सावनी सागरला सोडून त्याच्याकडे निघून जाते आणि आदित्यला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाते. तर इथे हर्षवर्धन फक्त सागरला खाली लेखण्यासाठी आणि सावनीचा वापर करण्यासाठी तिच्याबरोबर राहत असतो. पण त्यानंतर इथे सागर स्वतःला सिद्ध करतो आणि तो सावनीच्या रागाने आता एक सक्सेसफुल बिझनेसमन असतो आणि त्यामुळे इथे आता तो सक्सेसफुल झालेला बघून सावनीचे डोळे हे फिरलेले असतात. पण आता सागरच्या आयुष्यामध्ये सावनीला अजिबातच जागा नसते, कारण सागरने मुक्ताबरोबर लग्न करून ती जागा मुक्ताला दिलेली असते आणि मुक्ताने ती जागा स्वतः निर्माणसुद्धा केलेली असते. त्यामुळे इथे आता जेव्हा सावनी सागरच्या घरामध्ये राहत असते तेव्हा सागर आणि मुक्ताला एकत्र बघून ती खूपच जास्त जेलस होत असते आणि इथे मुक्ताचं सुख तिला बघवत नसतं. तिला वाटत असतं की कदाचित मी सागरला सोडून गेले नसते तर हे सगळं आता माझं असतं, उगाच मी हर्षवर्धनकडे गेले असं सुद्धा तिला आता वाटत असतं. आणि त्यामुळे इथे आता आदित्यसाठी आणि तिच्या स्वतःसाठी तिला आता सागरबरोबर पुन्हा आपला संसार सुरू करायचा असतो. तिला असं वाटत असतं, मुक्ता एकदा का या घरातून गेली मग हे सगळं माझं होईल. त्यासाठी इथे सावनी सतत आदित्यचा वापर करत असते आणि सागरपासून मुक्ताला दूर करून ती सागरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे इथे आता मुक्ताला त्या गोष्टी कळत असतात, पण तरीसुद्धा आदित्यसाठी ती सगळं काही सहन करत असते आणि सागरलासुद्धा इथे मुक्ता समजावत असते. त्यामुळे इथे आता सागरसुद्धा मुक्ताचं ऐकत असतो, कारण त्याला माहिती आहे की आदित्य सावनीबरोबर अजिबातच खुश नाही आहे. तो इथे आलाय माझ्याबरोबर म्हणून तो सावनीलासुद्धा काही बोलत नाही आहे, त्या घरामध्ये राहू देतोय. तेव्हा इथे सागरला वाटतंय की इथे आदित्य मुक्ताबरोबर आणि माझ्याबरोबर एकदा का आनंदामध्ये राहायला लागला आणि ही सावनी इथून निघून गेली तरीसुद्धा चालेल. त्या दिवसाची मुक्ता आणि सागर दोघंजणं वाट बघत असतात. सावनी दोघांना जेवढं वेगळ्या करण्याचा प्रयत्न करत असते, मुक्ता आणि सागर दोघंजणं तेवढे एकत्र येत असतात. दोघांमधलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होत असतं. त्यानंतर इथे आता सावनी खूप मोठा डाव खेळायचं ठरवते. ती म्हणते की आता असं काहीतरी करेन ना की ही मुक्ता स्वतःहूनच हे घर सोडून निघून जाईल. तेव्हा सावनी आता जेव्हा आदित्य, सई, सागर सगळेजण एकत्र असतात तेव्हा सगळ्यांसमोर येऊन म्हणते की
आम्हाला कुणीच कॉंग्रॅच्युलेट नाही करणार का? तेव्हा सगळेजण सावनीकडे बघायला लागतात. सावनीच्या हातामध्ये एक बुके असतो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की सागर आणि सावनी. तेव्हा इथे सावनी येऊन म्हणते की आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे. तर इथे कितीतरी दिवसांनी सागर, आदित्य, लकी, सई आणि कोमल चौघंजणं बसून छान पद्धतीने इथे ल्युडो खेळत असतात. आणि तेवढ्यातच तिथे इंद्रा आणि स्वातीसुद्धा छान गप्पा मारत बसलेल्या असतात. आणि मुक्ता सगळ्यांसाठी इथे छान असं खायला बनवत असते. आणि तेवढ्यातच तिथे सावनी येऊन सगळी घाण करते. सावनी म्हणते की आज माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सई बघते तर त्या बुकेमध्ये कार्ड असतं आणि त्याच्यावरती हार्ट शेपमध्ये सावनी आणि सागरसुद्धा लिहिलेलं असतं. सई ते वाचते आणि तिला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे आता आदित्यला खूप जास्त आनंद होतो. आदित्य म्हणतो की मम्मा पप्पा आपण एक काम करूया का? आपण तुमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. कितीतरी वर्ष तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट केलेली नाही आहे, आपण करूया का? तेव्हा इथे सागर म्हणत असतो नाही आदित्य, आपल्याला असं करता येणार नाही. तेव्हा इथे मुक्ता सागरचा हात पकडते आणि त्याला म्हणत असते सागर असं काय बोलताय तुम्ही? ठीक आहे आदित्य, तुला तुझ्या मम्मीची आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे ना, करूया बाळा. आपण त्या दोघांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. संध्याकाळसाठी आपण जे जे काही लागेल सगळं आणूया आणि तयारी करूया. तेव्हा इथे आदित्यला खूप जास्त आनंद होतो. सागरला कळत नाही की मुक्ता असं का बोलते. तेव्हा सागर म्हणतो मुक्ता हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मुक्ता म्हणते सागर आदित्यची इच्छा आहे ना, कारण मुक्ताला कळलेलं असतं की सावनीने हे सगळं मुद्दामून केलं आहे. कारण तिला माहिती होतं आदित्यच्या समोर मी म्हणाले की आज सागरची आणि तिची ॲनिव्हर्सरी आहे तर आदित्य हट्ट करेल आणि मग सागर त्याचा हट्ट पुरवणारच. आणि म्हणूनच इथे सावनीने मुद्दामून हा डाव खेळलेला असतो आणि तिचा डाव मुक्ताने ओळखलेला असतो. आणि म्हणूनच ती आदित्यच्या नजरेमध्ये सागरला पडू देत नसते. ती म्हणते की ठीक आहे, आपण तुझ्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. तेव्हा सावनीलासुद्धा खूप जास्त आश्चर्य वाटतं. सावनीला माहिती असतं की आदित्यसमोर सागर आणि मुक्ता दोघेही नकार देणार नाही. तेव्हा इथे आता सागरला काय बोलायचं काही कळत नाही. तेव्हा सावनी म्हणते की मुक्ता तू जरा बाजूला होतेस का? मला मी आणलेले हे बुके सागरला द्यायचं आहे. तेव्हा इथे मुक्ता बाजूला होते आणि मुक्ता ही खूपच जास्त इमोशनलसुद्धा झालेली असते. पण तरीसुद्धा सावनीचा डाव ओळखून ती बाजूला होते. तेव्हा सावनी आता सागरच्या शेजारी येऊन उभी राहते आणि त्याला ते बुके देत असते. तेवढ्यातच इथे सागर ते बुके घेत नाही आणि तो आदित्यला म्हणतो की तुला जे हवंय ना आपण तसंच सगळं काही करूया. पण इथे सागर सावनीकडून ते बुके घेत नाही आणि आदित्यला म्हणतो की संध्याकाळची तयारी आपण सगळेजण मिळून करूया. तर इथे आता बोलता बोलता तो सावनीला इग्नोर करतो आणि तिच्या हातातून बुके न घेता सरळ तिथून निघून जातो. आणि सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता इकडे या, हे काय करताय तुम्ही? आदित्यचे सगळेच हट्ट पुरवायला हवेत असं काही नाही आहे, तुम्ही मुद्दामून हे सगळं करताय का? तेव्हा इथे सागर म्हणतो मी सावनीबरोबर माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार नाही. तेव्हा मुक्ता म्हणते सागर असं नका करू, तुम्हाला पण माहिती आहे सावनी हे सगळं मुद्दामून आदित्यच्या समोर म्हणते, कारण आदित्यचे हट्ट तुम्ही सगळे पुरवता हे तिला माहिती आहे म्हणून. मग आपण सुद्धा तिचे सगळे प्लॅन आता ओळखायचे आणि तिलाच तोंडावरती पाडायचं. तेव्हा इथे तुम्ही फक्त तिच्याबरोबर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करा ना, आपल्याला आदित्यला खुश ठेवायचं आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो म्हणून काय झालं, बरं ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, मला जे करायचं आहे ते मी करेन. मुक्ता म्हणते काय करणार आहात तुम्ही? तेव्हा सागर म्हणतो ते तुम्हाला तेव्हाच कळेल. तर इथे सगळी आता तयारी झालेली असते. आजूबाजूच्या सर्व लोकांना आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आमंत्रणसुद्धा दिलेलं असतं. सगळी सजावट मुक्ताने स्वतःहून केलेली असते. केक वगैरे सगळं काही ऑर्डर केलेलं असतं. सावनीसाठी साडीसुद्धा मागवलेली असते. हे सगळं बघून आदित्य खूप जास्त खुश होतो. त्यानंतर मुक्तासुद्धा इथे छान तयार झालेली असते आणि सागरसुद्धा छान तयार झालेला असतो. तेव्हा मुक्ता सागरसाठी खुश असते आणि आदित्यसाठी. सावनीकडे ती बघतसुद्धा नसते, कारण तिला माहिती असतं सावनीच्या मनामध्ये काय चाललं आहे ते. त्यानंतर इथे आता सगळे लोक आलेले असतात. केक कट करायची वेळ येते. तेव्हा सावनी सागरचा हात पकडायला जाते. तेव्हा इथे सागर आता सई आणि आदित्यला आपल्या शेजारी उभं करतो आणि सागर सईचा हात पकडतो आणि आदित्यला त्याचा हात पकडायला सांगतो आणि तिघंजणं मिळून ॲनिव्हर्सरीचा केक कट करतात.
केक कट केल्यानंतर सागर सईला आणि आदित्यला दोघांना सगळ्यात आधी केक भरवतो. त्याच्यानंतरला केकचा तुकडा हातामध्ये घेतो तेव्हा सावनीला असं वाटतं की सागर आता सगळ्यात आधी तिला केक भरवणार आहे. तिचा गैरसमज झालेला असतो. त्यानंतर इथे सागर आता मुक्ताकडे हात करतो तेव्हा मुक्तासुद्धा आपला हात सागरच्या हातामध्ये देते. त्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात बघून सावनीला खूप जास्त राग येतो. तेव्हा मुक्ता म्हणत असते की प्रेम आणि मान हे दोन्हीही ओरबाडून मिळत नसतं, हे दोन्हीही मिळवावं लागतं, ते कमवावं लागतं. त्याच्यामुळे जे माझं आहे ना ते माझ्याकडे येणारच. तू कितीही ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा ते तुझ्याकडे येणार नाही, असं आता इथे मुक्ता सावनीला सडेतोड उत्तर देते. तर इथे सागरने मुक्ताचा हात पकडलेला असतो. तिला आपल्या जवळ घेतो आणि सावनीला मागे सारतो आणि सावनीच्या समोर इथे त्या दोघांच्या ॲनिव्हर्सरीचा केक सागर आता आधी मुक्ताला भरवतो. तेव्हा इथे मुक्तासुद्धा तो केक आनंदाने खाते आणि त्यानंतरला तोच तुकडा घेऊन आता सागरचं सुद्धा तोंड गोड करते. त्यालासुद्धा तो केक भरवते. तर इथे आदित्य आणि सई आता दोघंजणं खेळायला बाजूला जातात. तेव्हा सावनी लगेचच आदित्यला आवाज देणार असते. तेव्हा सागर म्हणतो जे करायचं आहे ते कर, पण आता तुला मी माझ्या हाताने केकसुद्धा भरवणार नाही आहे. आधीच तुझा प्लॅन माझ्या लक्षात आला आहे, पण जे तुला हवं आहे ना ते आता कधीच तुला मिळणार नाही, असं म्हणाल्यानंतर आता मुक्ता आणि सागरने सावनीचा जो काही प्लॅन असतो तो आता हाणून पाडलेला असतो. आणि इथे सावनीला तिची लायकीसुद्धा दाखवून दिलेली असते, कारण इथे दोघंजण एकमेकांना केक भरवतात आणि सावनीला सुनावतातसुद्धा जे आमच्या एकमेकांचं आहे ना ते कधीच तुला मिळणार नाही आहे. या घरामध्ये तुला फक्त आम्ही आदित्यसाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही तुला सहन करतो आहे. जर तू आता तुझे हे डावपेच बंद केले नाहीस ना तर मी सुद्धा तुला सोडणार नाही, असं उत्तर आता सागरने इथे सावनीला दिलेलं असतं. आणि ॲनिव्हर्सरीचा प्लॅन मुक्ता सागरने फ्लॉप केलेला असतो.